बारामतीमध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे न मागता केली तरी लोकसभेला गंमत झाली। त्यामुळे निवडणूक लढवायची की नाही याचा विचार करावा लागेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। बारामतीकरांना वेगळा आमदार आल्यानंतर कळेल की मी किती कामे करतो। अजित पवार यांच्या या वक्तव्यावर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत जय पाटील। दादा काय सांगाल, अजित पवारांनी आज एक वक्तव्य केलं, गेल्या 33 वर्षापूर्वी मी बारामतीमध्ये काम करतोय, मात्र असं असताना देखील बारामतीकरांनी माझी लोकसभेला गंमत केली। कसं बघता या वक्तव्याकडे? आजचं जे त्यांनी वक्तव्य केलं त्या वक्तव्य खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि बारामतीकरांना वेदना देणार आहे की अशा प्रकारे अजितदादांनी निर्णय कोणताही घेऊ नये, यासाठी सर्वसामान्य बारामतीकर रस्त्यावर उतरेल। वेळ प्रसंगी आदरणीय अजितदादांना विनंती करण्यात येईल की कारण की अजितदादा आणि बारामती हे एक समीकरण आहे। आदरणीय दादा जर असतील तरच बारामतीचा विकास किंवा मोठ्या प्रमाणात दिसेल। त्यामुळे दादा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे की दादांनी विधानसभा लढवावी व भरपूर मताधिक्याने दादा निवडून येणार आहेत। रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य असेल, त्यासाठी आम्ही सर्वजण रात्रीचा दिवस करून पळू, परंतु आदरणीय दादा हे बारामतीच्या विकासासाठी बारामती विधानसभेचे सदस्य पाहिजेत। दादा राजकारणात आल्यानंतरच बारामतीचा विकास झाला, हे कुणीच नाकारू शकत नाही। म्हणजे मी तर म्हणतो की त्या नवीन येणाऱ्या आमदाराची तुलना कशाला करता? राज्यात नाही देशात असा आमदारच नाही की दादांनी जो विकास केलाय त्यांच्यासारखा विकास कोणच करू शकत नाही। दादा हे आमदार म्हणून तर आम्ही कायम बघणारच आहे, पण आम्ही त्याला राज्याचं नेतृत्व करणारं बघतो। गेल्या वेळेस लोकसभेला पराभव झाला की कशामुळे झाला, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। निश्चितपणाने सहानुभूतीची लाट होती, ती सहानुभूतीची लाट असल्यामुळे दादांना तो पराभव पत्करावा लागला। परंतु आता आदरणीय दादांच्या बाजूची असणारी लाट आणि सहानुभूती ही निश्चितपणाने आपल्याला बघायला मिळते। बारामतीचं नाव महाराष्ट्रात नाही तर राज्यात गाजते का, तर दादांचं काम बोलते। आज दादा जे बोलले ना ते आमच्या मनाला खूप लागलेले। आम्ही एक ठरवलं की जर दादा नाही म्हटले तर आम्ही बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी तालुक्यातल्या मुंबईला जाणार आहे। दादांनी जो शब्द दिलेला तो आम्ही खरंच करून दाखवणार आहे, कारण दादा म्हणलेत मी हजारो बहिणींच्या पाठीशी आहे। एकंदरीतच येणाऱ्या कालावधीमध्ये या कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे अजित पवार नक्की काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।